की अजितदादा जर सकाळी निघाले देवगिरीवरून तर सोबत कोणीच का नव्हतं. डीजीसीए म्हणते 6 माणसं होती, मृतदेह 5 सापडतात, सीसीटीव्ही फुटेज दिसत नाही, ऐनवेळी पायलट बदलतो, काही नाही. ब्लॅक बॉक्सचा डेटा रेखाते. आम्ही म्हणलं, मी स्वतः म्हणलं की ते 5 वर्षांना द्या, आम्हाला काही घाई नाही ब्लॅक बॉक्स मध्ये काय आहे. पण तो साहिल मदन आणि यश नावाचा पायलट हा 28 जानेवारीच्या सकाळी घरून निघाल्यानंतर पुण्या ट्रॅफिकमध्ये किती वाजता अडला त्याचं सीसीटीव्ही फुटेज तर द्या. सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाणार. इतकं काय सोपं आहे हो. अरे अकोल्यात परवा एका कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थिनीला छळलं एका नराधमानं. आपल्या अकोला पोलिसांनी 300 सीसीटीव्हीचे फुटेज चेक करून तो पकडला का नाही. तो ओळखीचा पण नव्हता पण पकडला. तर सीबीआय इन्क्वायरी किंवा सीआयडी इन्क्वायरीमध्ये साधं सीसीटीव्ही फुटेज किती घरून किती. मला हे माहित आहे. मी अजितदादांसोबत रेखाताई 9 ते 10 विमान प्रवास केले. जर टेक ऑफ 8 वाजता असेल तर पायलट 6:30 वाजता असायचा आणि पायलट 6:30 वाजता असल्यानंतर तिकडची व्हिजिबिलिटी काय आहे, तिकडे टेक ऑफ लँड करायला वातावरण सुरक्षित आहे का, हे सगळं आकलन झाल्याशिवाय दादा विमानात बसतच नव्हते. व्हीएसआर कंपनीचं नादुरुस्त विमान कसं काय आणलं गेलं. इतका मोठा नेता गेला महाराष्ट्राचा. आज जवळपास किती दिवस झाले. आज आता ते रडून नाही होणार, ते लढावं लागेल, फाईट तर करावं लागेल. इतक्या दिवसानंतर अजूनही सीसीटीव्ही सापडत नाही, हे तर कमाल झाली. मग आताच्या काळात हा सीसीटीव्ही सापडत नाही, त्या काळातलं काय सापडणार आहे. पण शिवाजी महाराज की जय म्हणून चालत नाही. शिवाजी महाराजांना ज्यांनी छळलं, ज्यांनी आता धर्मात त्यांना चौकटीत अडकवलेलं आहे, हे बाहेर काढावं लागेल. हे सांगावं लागेल लोकांना की छत्रपती शिवाजी महाराज केवळ हिंदू धर्मरक्षक म्हणून जर कोणी मिरवत असेल तर हे सापचूक आहे. महाराजांनी निर्माण केलेलं राज्य हे मराठ्यांचं राज्य नव्हतं, ते भोसलेंचं राज्य नव्हतं, ते हिंदूंचे राज्य नव्हतं, ते स्वराज्य होतं. स्वराज्य. दादांचा मृत्यू सुद्धा एक माड रानावरचं गूढ आहे. गोजूबावी माड रानावरचं गूढ म्हणजे दादांच्या मृत्यूचं. मी तुम्हाला सांगतो की दादा आज महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं नाव सांगणारे, बाबासाहेबांचं नाव सांगणारे, शाहू महाराजांचं नाव सांगणारे, महापुरुषांचं नाव घेणारे अनेक लोक आहेत, अनेक नेते आहेत. पण तसं कृतीत वागणारा आणि 1 महिना होईल या 28 तारखेला तसा कृतीत वागून माणसांना हळवळून सोडणारा, प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी होतं की नाही. आता रील पाहताना मोबाईलमध्ये